साबाजी बाबा आले साबाजी साबाजी राणा बरकत अरे पोर आलत का इकडं आहेत ना हिरीत धुडकूस गाडीत बसल्यात ए साबाजी पहिला बाहेर अरे आजारी पडशील रे येतोस का नाही बाहेर ये अहो उन्हाळ्याचे दिवस आहेत करू दे की मजा. अरे तसं नाही पाहून आजारी पडला तर कोण डोक्याला ताप करून घेणार. या पोरग्याने जन्मापासून डोक्याला घोर केलाय बघ. कधी काय कराल सांगता यायचं नाही. जरा दंगा मस्ती होणारच की जरा. अहो आत्ताची गोष्ट सांगतो. त्या गंगीच्या 2 म्हशीच्या शेपट्या एकमेकाला बांधून पळाली पोरं. गंगी आली की आमच्या दारात भांडायला. ह्या पोराबाई इतकं टेन्शन मध्ये असतो काय सांगू तुम्हाला. बारका असताना नजर चुकून पळालं की रस्त्यावर ट्रकच्या आडवं येता येता वाचलं आणि हे बघून ह्याच्या आईला फिट झाली तिथं. अहो महिनाभर अंतरुणाला खिळून होती. त्यात कधी ह्याला ताप आला तर काळजीनं जीव जायचा तिचा. अहो सदा गदा कायम ह्याची काय ना काय करामती. अहो ह्याला सांभाळण्यात ह्याच्या आईचा निम्मा दिवस जातो. अहो त्या बिचारी माऊलीनं किती सण करायचं अजून. हे बघा लई अडचण आणतात बघा पोर. जगाला वाटतं गोड पण सांभाळताना नाकी नव येत. कधी कधी वाटतं उगाच पोरं जन्माला घातली. मस्त राहिलो असतो आरामात. आता सगळं बंधन आली. अरे पोरानो येत का ना बाहेर. काय सडकून काढू एकेकाला. चल पहिला बाहेर. बघितलंस राणा ती पोरं म्हणजे खुटाना. बाप राहतो बाहेर आणि आईच्या जीवाला कायम घोर. अगं अंजू आई बरं झालं इथेच भेटलीस. ते वाड्यावरच चालले होते तुला बोलवायला. अगं निलिमाचं डोहाळ जेवण आहे आज. आपल्याला बोलवलंय. चल. मी नाही तू जाऊन ये. अगं असं काय करतेस. एवढे ओळखीचे आहेत प्रेमानं बोलवलंय. जायला नको का अंजू. अगं पण नाही. मी राणाजींना फोन लावू का. नाही तर सासरी. नाही नको जाऊयात आपण. पण आधी आपण घरी जाऊया. आधी बाबांना भेटते आणि मग जाऊ. अगं बाबा नाही आहेत कोल्हापूरला गेलेत. चल जाऊया. अगं चल ना. आणि आवाजाला काय झालंय तुझ्या. गोळ्या औषधं काय घेतेस. अंजू तू काही विचार केलायस की नाही. कसला. अगं म्हणजे आयुष्य सुरळीत सुरू झालं तुमचं. लग्न होऊनही 1 वर्ष झालं आता. आता आयुष्यात मध्ये आधी काही अडचणी आल्या आपण त्यातूनही बाहेर पडलात ना तुम्ही. मग आता किती काळ थांबणार अजून असं. कशाबद्दल बोलतेस तू. अगं म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर नको का व्हायला. अगं आत्ताही आहोतच की. आता तर जमीन सुद्धा परत मिळाली. अंजू त्याच्याबद्दल नाही बोलते मी. मग अगं वेळच्या वेळी मुलबाळ नको का व्हायला. त्याचा काही विचार केलाय की नाही. आई मलाही समजतायत गोष्टी आणि माझा काही नकार नाहीये कशाला. पण मला आधी नीट तयारी करायची. ही जबाबदारी पेलायला आम्ही सज्ज आहोत का नाही ते बघायचंय. आणि ते समजलं की आम्ही जाऊ पुढे. होय ग तशी तू आहेसच हुशार विचारी. तुला जे पटतंय ना तेच तू कर. मला माहितीये तू कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीस. पण अंजू मनातलं बोलू. आता या गोष्टीला नका ग फारसा वेळ लावू. अरे संसार जसा. काय सच्चू कसं काय चाललंय. कामाचं आणि काय. आपला पट्टा नीट असला की काम चालू. तोच दुरुस्त करत बसलोय. बरं कसं काय येणं केलं. ते मग दळपानाला आलतो. म्हणलं बघूया गर्दी किती येते. आता गर्दीचा आणि तुमचा काही संबंध आहे काय. अहो आणायचं की डायरेक्ट. आजपर्यंत तसंच आणले. मग आजच काय गर्दीचा अंदाज. हे असंच आपलं. आणि शिरपती सोडून तुम्ही कसं काय. त्याला काय आराम करायला सांगितलं काय. नाही
अरे इकडनं जात होतो म्हणलं आपण चक्कर टाकून बघूया. हा असं वय. हा सचो हा बाकी बायका पोरं कशी आहेत? हा ती काय आयत्या पिठावर एगुड्या मारतात. हे आपला झडतो इथं. असं का? आता काय सांगू राहणार तुम्हाला. संसार गाडा सुरू झाला की आपलं आयुष्य संपलं बघा. आणि त्यात ते पोरं बाळ म्हणले की विशेष कर बघा. निलिमा, त्या 2 वाट्यांखाली एकामध्ये पेढा आणि एकामध्ये बर्फी ठेवलेली आहे. तुला त्याच्यावरती एका कुठल्या तरी वाटीवरती हात ठेवायचा आहे. मग समजेल आपल्याला की मुलगा होणार की मुलगी. अरे वा, छान, मुलगा होणार. निलिमा, आता एक नाव घे बघू छानपैकी. आनंदाच्या दिवशी सर्वजण आल्या मावशी. विशालरावांचे नाव घेते डोहाळ्या जेवणा दिवशी. काय ग अंजली, मला म्हणालीस येणार नाही आणि हरकून आलीस की इकडं. आई मला खेचून घेऊन आली. कशी काय येणार, पण इथं आली आहेस हे महत्वाचं आहे बघ. बघ की कशी गोड असते ना व निलिमा. खरंच अंजली, आई व्हायचं सुख काहीतरी वेगळंच असतंय बघ. पण आपल्यावर पडणाऱ्या जबाबदाऱ्यांचं काय? अगं, पोराची जबाबदारी म्हणजे टेन्शनचं काम नाही. आई होणं, पोरं सांभाळणं हा बाईचा मान हाय. खरंय. अगं, मातृत्वाची भावना खूप वेगळी असते बरं. लय वेगळं म्हणजे हेंगाडाचं काम असते बघा पोरांचं. लई ताप असतो काय पोरांचा? ताप अहो साधा काय सुद्धा. अहो सचिन दा, दळप दळलंय काय? आता रे का तुमचा डबा असं आहे होय? दुर्पमोशी, आता तुम्हीच सांगा पोरांचा कसा ताप असतो तो. अहो तुम्हाला कसला आलाय ताप? ताप तर आम्हा बायकांना. 9 महिने पोटात वाढवा, मरणाच्या काळा सोसा, त्यांची दुखणी खुपणी सांभाळा, त्यांची बाळुती बदला, दिवस रात काळजी घ्या. आता काय काय सांगू बाबांनो, सांगून काय कमी होणार आहे वय ताप? जगाला वाटतो ताप, पण आईला कधी वाटत नाही. 9 महिने वाढवलेला तो गोळा हातात येतो तेव्हा समजा जगच हातात आल्यासारखं वाटतं बघ. दुर्पमावशी म्हणली तसं बायकांना ताप जास्त आणि पुरुषांना कमी, पण ताप असतोय बरं का. तुम्हाला सांगतो राणादा, माझं बारकं तर असलं अगाव आहे, जरा कुठं डोळा लागला की केसच वळते, म्हणून झेरो मशीन लावलं आणि केसच तापून टाकलं बघा. पोरांच्या नादाने केस बघा किती पांढरी झाली. अरे मला वाटलं गिरणीच्या पिठाने पांढरी झाल्यात. गिरणीच्या पिठाने कधी पांढरी होतात वय? पोरांच्या प्रश्नाची उत्तर देत देत फार पिट्टा पडलाय आणि पांढरी झाल्यात बघ. अहो अंजली ताई, पोरांचं भाबड सवाल ऐकताना आपल्यालाच हसू येतं. कधी काय विचारतील याचा नेम नाही, आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर त्याला लई मजा येते बघा.
तुम्हाला सांगतो राणादा, पोरं आलं की सगळं संपून जातं बघा. सगळं कौतुक त्या पोरांचंच. पण नवऱ्याची काही किंमतच नसते. अगं दिवस गेले की खूप कौतुक होते बायकांचं. नवऱ्याची लाडकी होती बायको. नुसती नवरीची नाही तर घरात सगळ्यांची लाडकी होते. हे नवऱ्याचं खाणं पिणं बघायचं, घर सांभाळायचं, पोरांची हागणी मुतणी काढायची, परत समजांची काळजी करायची. अहो आम्ही बायका म्हणजे नुसतं कामच करायची बघा राणा भाऊजी. आणि त्यात ही पोरं म्हणजे डबल काम. अहो पोराला सांभाळून सांभाळूनच जीव जातो बघा बाईचा. आपल्या रक्तामासनांना बंदीला जीव सांभाळायची ताकद आपल्या आपणच अंगात. त्यांचं हसणं खेळणं बघत बघत दिवस कसा जातो कळतच नाही. आणि किती बी ताप झाला तरी आपल्या पोरासाठी झालेला असतोय तो. त्याचं काय बी वाटत नाही बघ. कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार. पोरं म्हणजे तापच म्हण की. सोपं कायच नसते काय. सोपं फक्त एकच असते, पोराची पप्पी घेणं, ते बी शेंबूड नसताना. आणि आला असला तरी आम्ही बायका हायच की पुसायला. अहो कुणाला सजा द्यायची असेल नव्ह तर त्याच्या पोटी पोर घालावं बघा. आम्ही बायका म्हणून समजा सहन करतो, खरं तर सहन बी होत नाही आणि सांगता बी येत नाही असं हाय बघा. अगं आईपणाच्या जबाबदारीतून ताहून सुलाखून निघालं ना की बाईला तिचं पूर्णत्व मिळतं. आपलं मूल मोठं होताना पाहून तिला खूप समाधान मिळतं. आता निलिमाच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतंय ना त्यापेक्षाही कितीतरी जास्त समाधान बाईला मूल झाल्यावर मिळतं. अरे वा 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 वा, कोण खेळतं बाबांबरोबर? एवढं सगळं छान छान आहे तर विचार करायलाच हवा. योग्य वेळ अशी कधीच नसते. काय झालं? औषध गेले. बरं थांबा सारखा. ओ गो बाई, ओ गो. ते खालचं बदला, खालचं ते घाला.
हो थांबा 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 मला द्या. अहो हातात द्या ना. असं असं कर असं असं. हा थांबा मी घेते. मला इथे द्या 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 द्या. ओ गो 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 ओ गो काय झालं? ओ ओ नको नको रडू नको रडू नको रडू. नाही, अंजलीबाईने एवढा ताप व्हायला नाही पाहिजे. उगाच घाई नका. पोराचा विचारच नका मनात, हे सांगायला पाहिजे अंजलीबाईसनी. लवकरच येतो मुंबईला. होय जा, इथली कामं फायनल होत आली. होय अहो खात्याकडे पण फायलिंगचा ढीग जमला असेल. हो इतके महिने आराम केला की आता कामच काम करायचंय. होय होय येतो लवकर. ठेवू का? हा मामांजी जा. अरे वा तुम्ही आणला चहा? होय नाही घरातली समधी आपल्या आपल्या कामात आहेत, पण कुणीतरी तुमची काळजी घ्यायला पाहिजेत की. चहा संगट काय आणू खायला? बिस्किट? अहो मामांजी काहीतरी घ्या की, असं उपाशी पोटी राहू नये या वयात. दुपारी जेवलो की आम्ही नीट. ठीक आहे. ते आता मुंबईला कधी जायचं म्हणतायसा? जाईन 2-4 दिवसात. नका जाऊ. हा नाही म्हणजे आधीच तुमची तब्येत बरी नाही, उगाच त्यात कामाची दगदग नका बघा. कामाची दगदग होत नाही कधी मला. अहो ते बरं असताना आता तब्येत बरी नाही तर उगा कशाला कामाची दगदग बरं. नाहीतर आम्ही एक काम करतो, आम्हीच तुमचं पिये बनतो. तसं बी जोंधळे मामांची जागा खालीच आहे आणि घरचंच कोणतर असेल तर अफरातफरी व्हायचा सवालच येत नाही. काय काम करणार तुम्ही? आम्ही नाही तरी बी आम्ही तुम्हाला मुंबईला जाऊ देणार नाही. अहो मंत्री आम्ही, जावंच लागणार आम्हाला. अहो मामांजी तब्येतीपेक्षा मंत्रीपद महत्वाचं आहे का आता? तुम्ही काय जायचं नाही बघा मुंबईला, आम्ही सांगतोय म्हणून जायचं नाही. हे बघा आम्हाला आमची कामं करू द्या आणि आमचे निर्णय आम्हाला घेऊ द्या. तुम्ही उगाच जास्त काळजी करत नका जाऊ. अहो चिडताय कशाला? तुमची काळजी वाटते म्हणून म्हणलं. आबा पुरे झालं काम. अगं शेवटचीच फाईल राहिलीये. नको तुम्ही जाऊन आराम करा. बघ कामं हाताईकडे केलेली बरं असतंय. नाही काम नंतर, आधी आराम. बरं बाई तू म्हणशील तस. आम्ही बी हेच म्हणत होतो, काम नंतर आधी आराम करा म्हणून. अंजली कवा आलीस तू? आत्ताच. बरं हे आले का? होय आलाय की मगाशीच. आले पण? होय आणि तुलाच हुडकत होता. मी 10 वेळा विचारलं काय काम आहे सांग मला, पण नाही. बरं मी जरा खोलीत जाऊन त्यांच्याशी बोलते, मग आल्यावर स्वयंपाकाचं बघू. ते काय बोलणार होता? म्हणजे राणा बी बोलायचं असंच म्हणत होता. आणि ते बी तुझ्या संगटच बोलायचंय म्हणला. काय बोलायचंय? काही नाही असंच. असंच काहीतरी महत्वाचं असणार, त्याशिवाय राणा एवढा उतावळ होणार नाही. होय अंजलीला बी घाई दिसते बोलायची. असंच दिवस कसा गेला, इकडची तिकडची विचारपूस. नाही नाही तुमच्या मनात आहे तसं काही नाही. काय आमच्या मनात? आता मला काय माहिती तुमच्या मनात काय. मी आले. हे घ्या. अगं साहेब आपल्या बोलण्याचा परिणाम झालेला दिसतोय. हा मला बी तसंच वाटतंय. दोघा नवरा बायकोंना याच विषयावर बोलायचं दिसतंय. चला म्हणजे घरात लवकरच नातवंड येणार. तसं झालं तर लई चांगलं होईल बघा. चल. दुसरा कुठला विषयच नाही बाई म्हातारा म्हातारीला. आणि यांचं ऐकून मास्तरीनं ठोकळं पोराचं मनावर घेतायत वाटतं.